मंडळी, मी पौर्णिमा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुमच्या सर्वांना एक टेलिसाइक्स एक पुस्तक आहे ज्याचे लेखक आहेत जोसेफ मर्फी यांच्या पुस्तकातली एक घटना सांगणार आहे. आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्या आयुष्यावर कसं काम करतं याबद्दल हा व्हिडिओ मी बनवत आहे. जोसेफ मर्फी यांना खूप लोक भेटायचे. ते एक धर्मगुरू होते आणि ते सबकॉन्शियस माइंडबद्दल सगळ्यांना सांगायचे. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी, स्वतःच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी खूप लोक भेटायला यायचे. अशाच एक जोसेफ मर्फी यांना मेक्सिको सिटीमधला एक माणूस भेटायला आला होता. तेव्हा त्याने सांगितलं तो 20 वर्षापासून मेक्सिको सिटीमध्ये राहत आहे आणि 20 वर्षापूर्वी त्याला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. जेव्हा त्याला कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा त्याला 1 वर्षाची मुलगी होती. त्याला आणि त्याच्या मुलीला त्याची बायको सोडून गेली होती. त्या व्यक्तीला जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं की तुझ्याकडे जास्तीत जास्त फक्त 3 महिने आहेत आणि तू तुझ्या आयुष्यात फक्त 3 महिने आता जगणार आहेस. आणि त्यावेळी त्याला 1 वर्षाची मुलगी, त्या माणसाला प्रचंड वाईट वाटलं की आपल्या आयुष्यात हे काय घडत आहे. त्याच्यामुळे त्याने एक निर्णय घेतला की मी ही मुलगी कुणाला तरी दत्तक म्हणून देईल, कारण की माझ्या गेल्यानंतर या मुलीचे हाल होऊ नये. तिला एक चांगलं घर भेटावं आणि तिने तिचं आयुष्य खूप छान पद्धतीने जगावं. त्या व्यक्तीने जेव्हा आपल्या मित्रांना ही सगळी गोष्ट सांगितली तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला एका क्लिनिकबद्दल सांगितलं जिथे कॅन्सरचे खूप लोक बरे झालेले आहेत. म्हणून त्याने असं ठरवलं की ही मुलगी दत्तक देऊन नंतर मी माझ्या उपचारासाठी पुढे निघून जाईल. एका एजन्सीला सांगितलं की माझी मुलगी तुम्ही ही चांगल्या दाम्पत्याला दत्तक म्हणून द्या. आणि तो पुढे त्याच्या प्रवासासाठी निघून गेला. त्याचा जिथे उपचार झाला तिथे 1 वर्षातच तो पूर्णपणे बरा झाला. 10 इंजेक्शन नंतर तो पूर्ण बरा झाला आणि नंतर तो कधीही त्याच्यानंतर आजारी पडला नाही. 3 महिने जेव्हा डॉक्टरांनी त्याला सांगितले होते, पण नंतर तो पूर्णपणे कॅन्सरमुक्त झाला. म्हणून तो परत आपल्या मुलीला शोधण्यासाठी आला. त्या एजन्सीला त्याने कॉन्टॅक्टही केला आणि सांगितलं मी आता पूर्ण बरा झालेला आहे, तर मला माझ्या मुलीला भेटायचं आहे. त्या एजन्सीने त्याला सांगितलं की तुला तुझ्या मुलीला असं बेकायदेशीर भेटता येणार नाही, कारण की तू सांगितल्याप्रमाणे आम्ही तिला दत्तक दिलेलं आहे. तेव्हा त्याला एक महिला भेटली आणि त्या महिलेने सांगितलं की तू तुझ्या मुलीला भेटण्यासाठी प्रार्थना कर. तुझ्या सबकॉन्शियस माइंडला तू कमांड दे की तुझी मुलगी कुठे आहे, ती आता कसल्या परिस्थितीत आहे आणि हे सगळं प्रश्नांची उत्तरं तुला ब्रह्मांड देईल आणि तू तुझ्या मुलीचा शोध अगदी सोप्या रीतीने मिळवू शकशील. त्या व्यक्तीने तसंच केलं. त्याने 8 दिवस रोज रात्री आपल्या सबकॉन्शियस बरोबर बोलून अशीच प्रार्थना केली की माझी मुलगी मला मिळाली आहे आणि मी तिच्या खूप प्रेम करतो आहे. त्या व्यक्तीने प्रार्थना करायला सुरुवात केली की प्रेम कधीच मरत नाही आणि त्याची मुलगी त्याला भेटलेली आहे. तो त्याच्या मुलीला खूप प्रेम करतो आहे. जेव्हा त्याने रोज 8 दिवस प्रार्थना केली तेव्हा त्याला एक स्वप्न आलं की त्याची मुलगी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आहे आणि त्याला एकदम स्पष्ट तो ॲड्रेससुद्धा दिसला. तो सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्याला रस्ते माहीत होते. त्याच्यामुळे त्याला माहीत होतं की सॅन फ्रान्सिस्कोचे रस्ते त्याला माहीत होते. त्याच्यामुळे त्याला माहीत होतं की त्याची मुलगी कुठे आहे. स्वप्नात दिसलेल्या जागेप्रमाणे तो तिथे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये गेला. त्या कुटुंबाला सुद्धा भेटला ज्यांनी त्याची मुलगी दत्तक घेतली होती. तो त्याच्या मुलीलासुद्धा भेटला. ज्या दाम्पत्याने त्याची मुलगी दत्तक घेतली होती त्यांना त्याने सगळी हकीकत त्याच्या आयुष्यात कसं काय घडलं त्याच्यामुळे त्याने हा निर्णय घेतला हे सगळं काही त्याने त्या दाम्पत्याला सांगितलं. तेव्हा त्या दाम्पत्याने त्याला सांगितलं मुलगी खूप लहान आहे, त्याच्यामुळे आम्ही तिला तुझ्याकडे आता सोपवू शकत नाही, पण तू कधीही येऊन तिला भेटू शकतो आणि तिच्यावर प्रेम करू शकतो, कारण ती तुझी मुलगी आहे. ती मुलगी जेव्हा मोठी होईल 18 वर्षाच्या वर तेव्हा तिला आम्ही सगळी हकीकत सांगू आणि तीही समजून घेईल की तू हा निर्णय का घेतला होतास. पण तू तिला कधीही भेटायला या घरी येऊ शकतोस. तू तिच्याबरोबर पत्रव्यवहार करू शकतो. अशा तऱ्हेने तो व्यक्ती आपल्या मुलीबरोबर पत्रव्यवहार करू लागला. तो सॅन फ्रान्सिस्कोमध्ये जाऊन तिला भेटायला जाऊ लागला आणि तिच्यावर खूप प्रेम करू लागला. अशा तऱ्हेने तुमचं सबकॉन्शियस माइंड काम करतं
आणि तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेममधून सोल्युशन शोधण्यासाठी सबकॉन्शियस माइंड मदत करतं. प्रार्थनेद्वारे, सायंटिफिक रिझनद्वारे तुमचं अवचेतन मन तुमच्याबरोबर काम करत असतं आणि तुम्ही खूप प्रश्नांची उत्तरं तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये शोधू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.